आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. सर माझा आवाज येतोय ना? डॉक्टर अनिता मॅडम? हॅलो. हां, आवाज येतोय ना माझा? हो, येतोय सर. ओके. नमस्कार, मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आज आपण संवाद सारथी या व्याख्यानमालेत जमलो आहोत. अ, ते सुरू करण्यापूर्वी आमच्या एन-जी-ओ विषयी इथं थोडक्यात माहिती देतो. आमचं एन-जी-ओ गेले 11 वर्ष ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या 11 वर्षात आम्ही महाराष्ट्राच्या विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये काम करत आहोत आणि निश्चितच या सगळ्या कामाच्या जे योगदान आम्हाला करता आलं त्याबद्दल आमच्या एन-जी-ओला निश्चितच अभिमान आहे. आमच्या एन-जी-ओचं मुख्यतः कार्य महात्मा गांधीजींचं गो टू विलेजेस आणि महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद यांचं शिवभावे जीवसेवा यानुसार आमचं एन-जी-ओ काम करतं. आमच्या एन-जी-ओचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं। आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन कोरोना काळात जेव्हा आमचे सगळे ऑनलाईन ऑफलाईन ऍक्टिव्हिटी बंद होत्या, तर आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, शेतीच्या विविध पद्धती, योगिक शेती, नैसर्गिक शेती, मिलेट फार्मिंग यासोबतच आपले जे पण महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले आणि निश्चितच संपूर्ण भारतातून आम्हाला ऑनलाईन स्वरूपात खूप छान प्रतिसाद या वेबिनार सिरीजला मिळाला. आज आपण आता या ठिकाणी ज्या वेबिनारसाठी जमलो आहोत त्याविषयी
इथे थोडक्यात मी मांडतो. नंतर आपण आजच्या वेबिनारला सुरुवात करूया. आपण या वेबिनार सीरीज जी संवाद सारथी व्याख्यानमाला आहे, त्याविषयी थोडक्यात सांगतो. संवाद सारथी ही जेव्हा आम्ही सुरू करायचा विचार केला कोरोना काळाच्या नंतर, त्यावेळेस बऱ्याच लोकांशी चर्चा केली आणि असं ठरवलं की जे पण स्पेशलाइज किंवा डिसेबल व्यक्ती आहे त्यांना इथं आमंत्रित करायचं आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास जाणून घ्यायचा. त्यांच्या जीवनात रोजचा संघर्ष असतो आणि तो संघर्ष करत असताना ते त्यांच्यातले ओळखून त्याच्यावर मात कशी करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, इतरांसोबत ते कसं जुळवून घेतात, या सोबतच ते इतरांशी जुळवून घेत असताना कधी त्यांच्यासोबत तर कधी त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आम्ही ठरवलं की या व्याख्यानमालेची सुरुवात करायची. आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते ज्या नाशिकला असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानमालेची सुरुवात आम्ही 15 ऑगस्ट 2022 म्हणजे भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरुवात केली. आणि मला सांगायला आनंद होतो की आज आपण 89व्या व्याख्यानमालेत जमलो आहोत. प्रत्येक वेळेस इथं जी व्याख्यान देण्यासाठी लोक येतात, ती खरोखर त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टर आहेत. ते त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी जे कार्य केलेले आहे ते युनिक आहे प्रत्येकाला आणि त्या प्रत्येक वेळेस आम्हाला त्यांच्याकडून काहीतरी ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं आणि हे सगळं करत असताना इतरांसोबत ते शेअर करता येतं. कारण हा वेबिनार Facebook लाईव्ह असतो आणि त्यासोबत आमच्या YouTube चॅनलवर देखील आम्ही हे सगळे रेकॉर्डिंग उपलब्ध ठेवतो. जेणेकरून इतर लोक यातनं निश्चितच प्रेरणा घेतील. आम्हाला तर निश्चितच आमच्या NGOला आणि NGOचे सगळे जे पण पदाधिकारी आहेत आणि या व्याख्यानमालेसाठी उपस्थित प्रेक्षक यांना निश्चितच इथनं नक्की नवीन शिकायला मिळतं, ऐकायला मिळतं आणि त्यातनं प्रेरणा देखील मिळत असते. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते पंकजी आढाव यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 89वे आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 89वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत संरक्षण व क्रीडा क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील कार्यरत असलेले माननीय पंकज बापूसाहेब आढाव आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचं शिक्षण BA झालेलं आहे आणि सर सध्या कॉन्स्टेबल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF मध्ये कार्यरत आहेत. सरांची सामाजिक सेवा पॅरालिस्टिक आणि अपंग व्यक्तींना मदत करणे हे सामाजिक सेवा ही सर करत असतात आणि सरांचा जो छंद आहे ते शॉर्ट पुटअप, भाला फेकणे, वेट उचलणे हे सरांचे खेळ आहेत. आणि सरांना वाहन चालवणे, हातमागावर काम करणे हे देखील सरांना छंद आहेत. सरांना मिळालेले पुरस्कार: सरांना उत्कर्ष सेवा पुरस्कार, राज्यस्तरीय रौप्य पदक, तसेच नमो चषक तर्फे गोल्ड मेडल सरांना मिळालेले आहे. असे हे आपले माननीय पंकज बापूसाहेब आढाव शौर्य गाथा पंकजची या विषयावर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी आपले आजचे वक्ते पंकजी आढाव सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. नमस्कार, मी पंकज बापूसाहेब आढाव
राहणार छत्रपती संभाजीनगर. आमचे मूळ गाव श्रामपूर तालुक्यातील माळवाड गाव आहे. नगर जिल्ह्यातील माळवाड गाव हे गाव आहे. हे गाव एकदम छोटे गाव आहे. मला प्रथमतः आज खूप आनंद होतो की संवाद सारथी या संकल्प फाउंडेशनच्या 89व्या पुष्पक जे मिळाले त्याच्याबद्दल खूप खूप विशाल सर, वंदना मॅडम यांचे खूप खूप आभार. आणि माझी आणि संकल्प फाउंडेशनला जोडण्यासाठी जी मदत त्यांना झाली ती आमच्या राज्यश्रीताई, ज्या आमच्या सदा स्नेही असतात आणि आमच्या सतत त्यांच्या कार्यामध्ये आम्हाला जेवढी मदत करता येईल ते आम्हाला करवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. तर माझा जन्म माळवाडगाव येथील संतलूक हॉस्पिटल मध्ये झाला. 5/4/1987 साली माझा जन्म झालेला आहे. आमचे शेतकरी कुटुंब आहे. वडील आई हे सगळे शेतकरीच होते. पण माझा जन्म झाल्यानंतर माझ्या बंधूचा जन्म झाला 1989 मध्ये. तर माझ्या बंधूचा जन्म झाला त्यावेळेस आमची आई एक्सपायर झालेली आहे. तर त्याच्यामुळे माणसाच्या जीवनात संकट ज्यावेळेस येतात ना, हे पहिल्यापासून लिहिलेले असतात. पण त्या संकटावर मात करणे जो शिकला तो, तर त्याला देव पुन्हा पुन्हा संकटच देत असतो. त्यामुळे देव त्याची निवडच करत असतो. जसं भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की अर्जुन आहे सारथी, मी तुला जरी सारथी असलो ना तर युद्धासाठी तुझी निवड झालेली आणि त्यातूनच वेगळं काही घडणार आहे. त्याच्यामुळं भगवान श्रीकृष्ण किंवा भगवानाने आपलीच निवड केली असं समजून जे येईल त्याला सामोरं जायचं, असे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर माझी सुरुवात माळवाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमधून शिक्षणाची सुरुवात झाली. त्याच्या 1ली ते 5वी शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर माझं शिक्षण नानासाहेब साधू कडू पाटील विद्यालय, सातरा रावडी तालुका येथे मामाची इथे झालं. मामाची इथे शिक्षण 10वी पर्यंत पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा डिप्लोमा करायचं ठरवलं. तर माझं पुढचं शिक्षण प्रवरा लोणी येथे झालेलं आहे, विखे पाटील फाउंडेशन मध्ये. त्याच्यानंतर माझं डिप्लोमा झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं, BA केलं. 11वी-12वीला पुन्हा ऍडमिशन घेतलं तर ते आमचे RBNB राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर इथून केलं. कॉलेज चालू असताना सकाळी कॉलेज असायचं आमचं 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत. मग टाइम वेस्ट जाऊ नये म्हणून मी पार्टनर ऑटो बॅटरी मध्ये काम करायचं ठरवलं. पार्ट टाइम मध्ये पार्टनर ऑटो बॅटरी मध्ये मी 7 वर्ष काम केलं. डिप्लोमा प्लस पार्टनर ऑटो बॅटरी. तर पार्टनर ऑटो बॅटरी मध्ये काम करत असताना मी बॅटरी बनवणे शिकवलोय. 2004 पासून तर 2007 पर्यंत पार्टनर ऑटो बॅटरी मध्ये काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये बॅटरी आणि इन्व्हर्टर बनवणे हा एक छंद झाला आणि एक आवडही झाली. तर त्याच्यामधून व्यवसाय पण, एक व्यावसायिक ज्ञान पण मिळालं बॅटरीच्या दुकानामध्ये. पण मग ते एवढं काही आवड नसल्यामुळे एक म्हटलं हा आपला व्यवसाय आपल्याला करायचाच नाहीये. तर मग मी डिप्लोमा केला असल्यामुळे मी क्राऊन अँड ग्रीव्ज मध्ये काम केलं. अहमदनगर येथील क्राऊन अँड ग्रीव्ज ब्रांच मध्ये 6 महिने 1 लेटर काढलं. त्याच्यानंतर मी पुन्हा टेल्को मध्ये काम केलं. पुण्याला टेल्को मध्ये जी ब्लॉक मध्ये काम केलं. जी ब्लॉक मध्ये मला नंतर परमनंटचं पण लेटर आलं. पण मला या क्षेत्रामध्ये आवडच नव्हती लहानपणापासून. 2098चं युद्ध ज्यावेळेस झालं आपलं भारत पाकिस्तान, त्यावेळेस आम्ही 7वी ते 6वी त्यावेळेस आमचे जे शिक्षक होते त्यावेळेस ते सांगायचे, जर जीवनात काही व्हायचं असेल, काहीतरी प्राप्त करायचं असेल तर वीर व्हा म्हणे. वीर जर झाले तुम्ही तर तुमचं एक नाव तयार होईल म्हणे. तर तेव्हापासून एक आवड, छंद, खेळाचा छंद खूप असल्यामुळं लहानपणापासून कबड्डी, खो खो हे जे ऍथलेटिक जे गेम होते तर ते शाळेपासूनच आवड होती. कॉलेजमध्ये असतानाही राज्यस्तरीय खेळापर्यंत आम्ही कबड्डी, व्हॉलीबॉल, रनिंग मध्ये तर खूप आवड असल्यामुळे रनिंगचे खूप काही कॉलेजमध्ये, शाळेमध्ये खूप काही बक्षीस मिळालेले आहे. आई तर आज म्हणते तुमचे बक्षीसच इतके आहे का ते, जे सर्टिफिकेट आहे तुम्हाला त्याचा काय उपयोग झाला? ते आईने नुसतं बंच बनवून आज कपाटात ठेवलं, याचा काही उपयोग आहे का? असंच म्हणतो. आई म्हणतो ते सर्टिफिकेट कधी ना कधी काम येत असतात. तर मग ते सर्टिफिकेट इतके खेळाचे खूप खूप काही सर्टिफिकेट आणि खेळ खेळाची आवड असल्यामुळे पहिल्यापासून तर ग्राउंडशी एकदम जिवलग नातं असल्यामुळं, जमिनीशी नातं असल्यामुळं शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला जमिनीची आवड
आणि मग झालं त्याच्यानंतर तर मग मला हाईट खूप माझी चांगली होती. माझी 187.5. तर बरेच आमचे खेळाचे शिक्षक बोरावके कॉलेजचे ते पण म्हणायचे, "मग पंकज तू पोलीस भरती किंवा मग आर्मी भरतीला ट्राय करत जा" म्हणे. "कशाला मग सर्व्हिस वगैरे ह्याच्यात काय तुझं म्हणजे हेच सर्व छंद आवडच नसते. तुझं व्यवसायामध्ये पण आवड नाहीये किंवा सर्व्हिस पण आवड नाहीये प्रायव्हेटमध्ये. तर मग गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सर्व्हिस पण भेटेल आणि एक स्टेटसची नोकरी तुला मिळून जाईल." तर मग मी भरतीसाठी ट्राय करायला सुरुवात केली. तर मी आमच्या तिथं 2006 साली कोपरगावला भरती झाली. कोपरगावच्या भरतीमध्ये तर माझं रनिंगमध्ये सगळ्यामध्ये सिलेक्शन झालं. पण मेडिकलमध्ये काही सिलेक्शन नाही झालं. तर मग सर म्हणे, "काही नाही म्हणे भरतीचं कंटिन्यू चालूच असतात." तर मग कंटिन्यू ट्राय करत राहायचं म्हणे. 2009 साली नाशिक येथे ओपन भरती झाली CISFची. तर ओपन भरतीमध्ये 5 किलो रनिंगमध्ये माझं सिलेक्शन झालं. आमचं मेडिकल या मुंबईला मेडिकल झालं आणि तिथून मग नंतर आम्हाला ट्रेनिंगचा कॉल आला. मध्य प्रदेश खंडवा येथे माझं बेसिक ट्रेनिंग झालं. बेसिक ट्रेनिंग नंतर बेसिक ट्रेनिंगमध्ये आमचे अशोक तिवारी म्हणून एकदम चांगले उस्ताद होते. तर माझी ड्रिल चांगली असल्यामुळं आणि ॲथलेटिक्स चांगलं असल्यामुळं ते म्हणे, "पंकज मग तू एक तर NSG ट्राय कर आणि आर-डी परेड कर म्हणे. तुझी हाईट खूप आहे तर मग रिपब्लिक डे परेडमध्ये पार्टिसिपेट होशील म्हणे. तुझी हाईट चांगली आहे, ड्रिल पण चांगली आहे." तर म्हणलं ठीक आहे सर. 2010 मध्ये आमचं बेसिक ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर माझं तिथंच सिलेक्शन ड्रिल इन्स्ट्रक्टरसाठी झालं. ड्रिल इन्स्ट्रक्टरसाठी मी हैदराबादला गेलो. हैदराबादला माझा ड्रिल इन्स्ट्रक्टरचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तिथून आल्यानंतर तर माझी पोस्टिंग त्यावेळेस तामिळनाडू NLC नेव्हली ह्या माइन्समध्ये माझी पोस्टिंग झालेली होती. तर तिथून माझी NSG मध्ये निवड झाल्यामुळं मी NSG करण्यासाठी मानेसर येथे गेलो. मानेसरमध्ये माझं NSG पूर्ण झालं. NSG पूर्ण झाल्यानंतर मग मी आर-डी परेडला पण माझं नाव असल्यामुळं मग तर आमच्या युनिटमध्ये आलो. तर युनिटमध्ये म्हणे, "तू NSG जर झाला, सगळं झालं, पण तुझं नाव आर-डी परेडला आहे. तर आर-डी परेडचं नाव कोणीच कॅन्सल करू शकत नाही म्हणे. तुला आर-डी परेडला पार्टिसिपेट करण्यासाठी जावेच लागेल." 2011 ला आर-डी परेड मध्ये पार्टिसिपेट झालं. 2011 पासून 2017 पर्यंत आर-डी परेड पार्टिसिपेट करून अनेक वेळा आपल्या राष्ट्रपतीला सलामी देण्याचा योग आला. 2011 मध्ये आर-डी परेड झाल्याच्या नंतर मी ज्यावेळेस आर-डी परेड ऑक्टोबर पासून स्टार्ट होतो, तर 2 फेब्रुवारीला आर-डी परेड समाप्त होतो. 2 फेब्रुवारीला आर-डी परेड संपल्यानंतर मग आपल्या युनिटमध्ये रिपोर्ट करायचं. युनिटमध्ये रिपोर्ट केल्यानंतर मी NSG असल्यामुळं मला ते कोणाचंही बॉडीगार्ड म्हणून आमचे टीममधून काही सिक्युरिटी रिझनमुळं मी सांगत नाही काही काही गोष्टी, पण मग तरी समजून घेतलं तरी चालेल. तर NSG मध्ये आम्हाला वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर वेगवेगळ्या व्यक्तींसाठी आम्हाला बॉडीगार्ड म्हणून निवड व्हायची. तर मी 2011 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलामचा बॉडीगार्ड होतो आणि माझ्या लाईफमधली मी सर्वात मोठी कमाई किंवा सर्वात मोठी प्रॉपर्टी तर मी तेच समजतो, की ह्या माणसासंग आपल्याला राहायला मिळालं हेच आपलं भाग्य आहे. का जो निस्वार्थ माणूस ज्याने देशासाठी आपले पूर्णतः जीवन व्यतीत केलं, अशा माणसासोबत आपल्याला राहायला मिळालं आणि ज्या माणसाला आपण फेस टू फेस किंवा त्या माणसाने आपलं नाव घ्यावं, पंकज जाधव. आज मी एक शेतकरी कुटुंबातला ग्रामीण अ, वर्गातला माणूस आहे आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे प्रेसिडेंट होते आणि इस्रोचे चीफ होते. तर त्यांच्या बरोबर आम्ही श्रीहरिकोटा किंवा रामेश्वरम हे त्यांचं घर. त्यावेळेस ते भारताचे प्रेसिडेंट नव्हते. प्रेसिडेंट नसले तरी त्यांना Z+ सिक्युरिटी द्यावी लागायची. तर त्यांच्या बरोबर राहिलो होतो. त्याच्यानंतर विविध म्हणजे विविध मंत्र्यां वगैरे त्याच्यानंतर इंटेलिजंट ब्युरोमध्ये काम केलं आणि खूप देश फिरण्याचा पण योग आला. बाहेरच्या देशामध्ये पण जाऊन आलो. तर विशाल सर हा सर बोला ना. काही काही सिक्युरिटी रिझन म्हणून मी काही गोष्टी सांगत नाही, चालेल ना? नाही नाही काहीच नाही, तुम्हाला जे योग्य वाटल्यास. चालेल, ठीक आहे. तर बरेचसे बाहेरचे देश फिरण्याचा पण योग आला
खेळाची खूप आवड असल्यामुळे मी CISF मधून कबड्डी खेळायला आमची टीम होती. रोज ग्राउंडवरती व्हॉलीबॉल हा आमचा एक हॉबीच होती व्हॉलीबॉल खेळणे. आमच्या युनिटमध्ये जिम वगैरे असल्यामुळं सकाळ संध्याकाळ जिम करणे, खेळणे. आम्ही फक्त एक शारीरिक कोर्समध्ये फक्त शारीरिक व्यायाम खूप कणखर झाले. आणि 2018 मध्ये असे 2018 ला माझा बेंगलोर एअरपोर्ट वरती ड्युटीवरून मी ज्यावेळेस घरी चाललो होतो, तर मी सकाळी ज्यावेळेस ड्युटीला गेलो होतो, तर आमच्या ड्युटीचं टायमिंग होतं 11 ते 8 वाजेपर्यंत ड्युटी होती. तर मी ड्युटीवर गेलो तर त्यावेळेस जे रोड होता ना, त्या रोडवरती ना काही काम केलेलं नव्हतं. कारण की आपलं कर्नाटकमध्ये असे आयते जे पूल असतात ना, ते बसवले जातात. आता ती सिस्टीम आपल्या इकडे आता लागू झाली, पण ही सिस्टीम कर्नाटकमध्ये पहिलीच होती. तर ते सकाळी ज्यावेळेस ड्युटीला गेलो त्यावेळेस तिथं फक्त पुलाचं काम होणार होतं एवढं माहिती होतं. सकाळी ज्यावेळेस ड्युटीला गेलो त्यावेळेस तिथं तर एकदम सरळ गेलो आणि ज्यावेळेस मी ड्युटी सुटली 8-8:30 ला तर आलो. म्हणजे माझ्या रेग्युलर रुटीननुसार मी चाललो होतो गाडीवरती आणि अचानक समोर पुलाचा खड्डा त्यांनी खांदून ठेवलेला होता. त्यांनी ते पुलाचं स्ट्रक्चर पण आणून ठेवलेलं होतं. पुलाचं स्ट्रक्चर आणि त्यांना 8:30 असल्यामुळं जेवायची सुट्टी झाली तर ते सर्व वर्कर जेवायला गेले होते आणि त्यांना काही डायव्हर्शन वगैरे दिलेलं नव्हतं. त्यांना माहिती होतं आपलं काम 5-6 तासात आहे. आपलं हे काम पूर्ण करून आपण निघून जाऊ. तर ते म्हणे आता 2-3 तासात खड्डा झालेला आहे तर स्ट्रक्चर टाकायचं आणि काम पूर्ण होऊन जाईल. पण माझ्याकडं गाडीवरती चालल्यामुळं रेग्युलर रुटीन मध्ये डायरेक्ट स्पीड मध्ये त्या खड्ड्यामध्ये पळून माझा स्पीड जास्तीत जास्त 50-60च्या रेग्युलर असल्यामुळं आणि गाडीचे दोन्ही पण ब्रेक पुढचं पाठीमागचं ब्रेक मारलं. त्याच्यामुळे गाडी उलटली. गाडी पाठीमागून उचलल्यामुळं मी खाली पडलो आणि माझ्या पाठीवरती गाडी पडली. पाठीवरती गाडी पडल्यामुळं माझे स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली. स्पायनल कॉर्ड इंजुरी D12 L1 व्हर्टिब्रल फ्रॅक्चर झालं. मला तिथूनच मंगळूर हॉस्पिटलमध्ये ते कमीत कमी खड्डं 20 ते 25 फुटाचं होतं. माझे लक्षात आलं माझे खाली पाय काहीच काम नाही करू राहिले. खड्ड्यात पडल्यानंतर मी पायाचा सेन्स मला जाणवला नाही अजिबात. तर मी पायाचा सेन्स जाणवला नाही तर मग आता माझ्या म्हटलं तर काहीच नाही पण कुठंच काही मी हात चेक केलं बॉडीला कुठंच काही पायाला पण चेक केलं तर कुठंच काही रक्ताचा कुठंही एकही थेंब निघलं डाग कुठे नाही पण माझ्या पाठीमध्ये भयानक वेदना सुरू झाल्या आणि माझे पाय बिलकुल असे खाली काही कामच करणं किंवा पाय एकदम सुन्न झाले. मग मी म्हणलो आता आपण खड्ड्यातून वर कसं जायचं तर मी पूर्ण हातावरती क्राउलिंग करून खड्ड्याच्या वर आलो. हातावरती पूर्ण क्राउलिंग करून वर आल्यावर ज्यावेळेस वर्कर आले तर ते वर्कर आल्यानंतर ते मग मी ड्रेसवरती असल्यामुळं वर्कर लगेच म्हणे सर तुमचा ऍक्सिडेंट झालेला आहे तर मग त्यांनी समोरून आमच्या लगेच कंट्रोल रूमला सांगितलं आणि तुमच्या अशाच माणसाची तर खड्ड्यामध्ये ऍक्सिडेंट झालेला आहे. लगेच आमच्या तिथून ऍम्ब्युलन्स आणि आमच्या युनिटचे काही जवान आमच्या बरोबर आले माझ्या बरोबर आले 3 जवान आले. मला त्यांनी स्ट्रेचरवरती हॉस्पिटलमध्ये नेलं. पण माझ्या स्पाईनला धक्का लागल्यामुळं मला त्याच्यानंतर चक्कर येऊन मी बेशुद्ध झालो. बेशुद्ध झाल्यामुळं मग त्याच्या पुढचं मला काहीच मी तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आलो होतो त्यावेळेस माझे बंधू, माझे मिसेस आणि आमचे युनिट कमांडर होते. तर ते होते म्हणे पंकज असं झालंय तुझं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली. तर स्पायनल कॉर्ड इंजुरीच्या संदर्भात मला थोडीशी कल्पना होती कारण की माझा मित्र 2013 मध्ये एकदा युनिट म्हणजे ट्रेनिंग सेंटर मध्ये असताना बेंगलोरचा मित्र होता आमचा बादशाह म्हणून तर तो पडला आणि त्याचा स्पाईनला मार लागला होता. तर त्याची कंप्लीट इंजुरी झाली होती आणि मी त्याच्याबरोबर दिल्लीला सफरजंग हॉस्पिटलमध्ये त्याचा अटेंडर म्हणून राहिलो होतो. त्यामुळं स्पायनल कॉर्ड इंजुरीची मला कल्पना पूर्णतः होती की या इंजुरीमध्ये ब्लडर, बाउल सेन्स पूर्ण जातो आणि प्रकार असतात त्या इंजुरीचे कंप्लीट इंजुरी, इनकम्प्लीट इंजुरी, लेवल असतात तिचे सर्व्हायकल आणि डी डी आणि टीच्या असे लेवल असतात. तर मला त्याची कंप्लीट इंजुरी आहे माहिती असल्यामुळे त्याचं ब्लडर
सेन्सेशन त्याचं अजिबात नसल्यामुळं मी त्याचं जवळ-जवळ 2 महिने मी त्याचा अटेंडर राहिल्यानंतर त्याला घरी डिस्चार्ज झाल्यानंतर मग त्याच्या बंधूंनी वगैरे त्याला घरी घेऊन आणि त्याची लाईफ तो व्यवस्थित जगू लागला. त्याचं अप्पर लिंब चांगला असल्यामुळं तो पण आज म खेळाडू आहे, सोशल वर्क करतो, मुलांचे क्लासेस घेतो. आज ग्रामीण भागामध्ये ग्रामीण मुलांना तो पूर्णतः भरतीपूर्व प्रशिक्षण लहानपणापासूनच देतो आणि भरतीसाठी जी लागणारी पूर्ण माहिती आहे ना, ती पूर्ण त्यांना तिथं ग्रामीणमध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च न म्हणजे कुठल्याही प्रकारचं काहीही मुलांकडून न घेता त्या मुलांना तो मॅथ, इंग्लिशचे क्लासेस देतो. मग त्याच्यानंतर माझी ज्यावेळेस इंजुरी झाली, तर त्यावेळेस मला ज्यावेळेस समजलं माझी इंजुरी झाली, तर मग त्याने मला खूप धीर दिला. घरच्यांनी पण खूप काही सपोर्ट केलं आणि आमचे बंधू, मिसेस मला ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेस मला एकच मुलगा होता. त्याचं नाव हर्षद आहे. हर्षद आता त्यावेळेस 3 वर्षाचा होता. आता हर्षद 10 वर्षाचा आहे. मला पाहिजे ना ती मदत सगळी काही हर्षद, माझे मिसेस, बंधू आणि सर्व आमचा स्टाफ पूर्ण मदत हा आजही करतो. माझं ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मी मंगलोरला होतो. तर माझं ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्यांनी ऑपरेशन केलं होतं ते डॉक्टर अर्जुन शेट्टी ते म्हणाले होते, की "सर तुम्ही कमीत कमी नाही काही जास्त रनिंग नाही करू शकणार, पण कमीत कमी तुम्ही स्टिकवरती किंवा वॉकरवरती चालू शकता." तर माझी तिथून पुढं माझी फिजिओथेरपी स्टार्ट झाली. अ, उडुपी येथील कस्तुरबा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये माझी फिजिओथेरपी स्टार्ट झाली. फिजिओथेरपी झाल्यानंतर मी वॉकरवरती वॉकिंग चांगल्या प्रकारे करत होतो इंडिपेंडेंटली. मला ब्लॅडर आणि बाउलचा सेन्स असल्यामुळं मला युरिन मोशनचं दोन्ही सेन्स असल्यामुळं त्याचं ते म्हणे तुम्हाला रिकव्हरी फास्ट होऊन जाईल म्हणे त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तर मग मी माझ्या होम झोनमध्ये शिर्डी एअरपोर्ट होतं, तर मग ते म्हणे, "तुम्ही तुमच्या होम झोनमध्ये शिर्डी एअरपोर्टला पोस्टिंग करून घ्या. तुमच्या घराच्या जवळ पण होईल आणि तुम्ही आजारी असल्यामुळे तुम्हाला घरच्यांचा पण खूप काही सपोर्ट होईल आणि तुम्हाला ह्या कंडिशनमध्ये आमचे कमांडर साहेब म्हणे, "तुम्हाला ह्या कंडिशनमध्ये घरच्यांचा सपोर्ट लागेल. डिपार्टमेंट किती जास्तीत जास्त महिना 2 महिने तुम्हाला अटेंडर देऊ शकतं. घराच्या जवळ पोस्टिंग जर दिली तर तुमचे बंधू किंवा तुमच्या घरचे आई-वडील कुणीही तुमच्या मदतीसाठी येऊ शकतं एमर्जन्सी. तर मग माझी शिर्डीमध्ये पोस्टिंग झाली. माझ्या शिर्डीमध्ये पोस्टिंग असताना मी तिथे पण ऑफिस वर्क केलं आणि तिथे रिकव्हरी खूप चांगली होती. मी वॉकरवरती चालत होतो. शिर्डीमध्ये संस्थान हॉस्पिटलमध्ये माझी फिजिओथेरपी चालू होती. त्याच्यानंतर मग मला लोणीमध्ये रिहॅब सेंटरमध्ये पण फिजिओथेरपी चांगल्या प्रकारे वॉकरवरती मी चालण्यास सुरुवात केली होती. आमच्या श्रीरामपूरमध्ये गुप्ता मॅडम आहे. गुप्ता मॅडमनी मला इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी फिजिओथेरपी दिली. त्यांनी फिजिओथेरपी देऊन मला स्टिकवरती आणलं आणि स्टिकवरती चालायला सुरुवात झाल्यानंतर तर शरीराचे हाडं मला जास्त वॉकिंग वगैरे शरीराची नसल्यामुळं माझे हाडं थोड्या प्रमाणात आणि जास्त प्रमाणात ॲलोपॅथी घेतल्यामुळं हाडं ठिसूळ व्हायला थोडी सुरुवात झालेली होती. तर शिर्डीमध्ये असंच एक ऑफिसवरून आल्यानंतर मी वॉशरूममध्ये स्टिकवरती गेलो. स्टिकवरती गेल्यावरती मी पुन्हा बाथरूममध्ये स्किट झालो. स्किट झाल्यानंतर माझं पायाच्या मांडीमध्ये फिमरमध्ये फ्रॅक्चर झालं. पूर्णतः फ्रॅक्चर झाल्यानंतर मला नगर येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. नगर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तेथील डॉक्टर वरपे म्हणाले, की तुमच्या तिथं सर्जरी करून त्याच्यामध्ये रॉड टाकावं लागेल आणि याच्यानंतर तुम्हाला खूप म्हणजे खूप काळजी घ्यावी लागेल आणि तुम्ही पुन्हा वॉकरवरती चालताना किंवा स्टिकवर चालताना हे तुम्हाला खूप म्हणजे मी सांगू शकत नाही, की तुमचं पुढून प्रयत्न राहतील. तर मी पडल्यानंतर मग 6 महिने पूर्ण बेडवरती होतो. बेडवरती असल्यावरती मला मोठ्या प्रमाणात बेड झाले. बेड झाल्यानंतर खूप काही तकलीफ झाली. तर त्याच्यानंतर मी ठरवलं, की आपण स्टिकवरती कुणी बरोबर पण सपोर्टिव्ह व्यक्ती असले भरपूर काही तर चालायचं किंवा वॉकरवरती तर चालायचं. पण नंतर व्हीलचेअरवरतीच मी
ठरवलं का आपण व्हीलचेअरवरतीच आपण सेफ्टी आपलं लाईफ जगायचं. तर मग मला 2021 मध्ये दुसरा ऍक्सिडेंट झाला. 2021 मध्ये कोविडमध्ये असल्यामुळं खूप काही अं, म्हणजे खूप काही कामं होऊ शकले नाही. फिजिओथेरपी होऊ शकली नाही. फिजिओथेरपी जर कोविड पिरियडमध्ये जर झाली असती, तर खूप काही फायदा झाला असता. पण मग ते झालंच नाही. मला 2023 मध्ये स्पायनल कॉर्ड इंजुरी मधून लोकोमोटरचं हँडिकॅप 60% हँडिकॅप सर्टिफिकेट मिळालं. हँडिकॅप सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग आमच्या डिपार्टमेंट म्हणे मग तुम्ही हँडिकॅप पॅरामधून खेळायला सुरुवात करा. मग आमचे कमांडंट औरंगाबादचे साहेब म्हणे का तुम्ही पॅरामधून खेळलं तर काहीच हरकत नाही. आमच्या डीआयजी मॅडम नीता मॅडम ज्या आहेत मुंबईच्या, त्यांनी खूप काही म्हणे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य पाहिजे असेल तर तुम्हाला कधी तुम्ही हे करा म्हणे. तुम्हाला खेळण्यासाठी जी पाहिजे ती पूर्णतः मदत मी करल म्हणे. तर मग तिथून पुढं मी 2023 पासून खेळण्यासाठी सुरुवात केली. मी तशी प्रॅक्टिस करा लोणीमध्ये असताना बास्केटबॉल माझे ते बास्केटबॉल हा खेळच नव्हता, पण मी व्हीलचेअर वरती बास्केटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला. व्हीलचेअर वरती क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. तर ते मला आवडलं आणि त्यामध्ये आपल्याला वाटतं या गेम मध्ये आपल्याला सहजासहजी काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मग मी हा गेम खेळण्यासाठी सुरुवात केली. CISF मध्ये असतानाच डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळं मला स्पायनल कॉर्ड इंजुरी हा प्रकार माहिती असल्यामुळं आणि माझ्या अप्पर लिम मध्ये अं, हाताचं वर्किंग चांगलं असल्यामुळे मला ही जी मुवमेंट आहे ती करण्यासाठी खूप काही सोपं गेलं. जसं मी स्पायनल कॉर्ड इंजुरीचे बरेच पेशंट बघतो, तर त्यांना खूप काही म्हणजे खूप काही संकटांना सामोरं जावं लागतं. मी फोर्स पर्सन असल्यामुळं जर ऑन ड्युटीवरती इंज्युअर झाल्यावरती तर आम्हाला जसं शिकवलं जातं, जरी आपल्या पायामध्ये इंज्युअर झालं किंवा कमरेमध्ये इंज्युअर झालं, तर आपण हाताच्या मोमेंटवरती खूप काही म्हणजे क्रॉस वगैरे करून सुद्धा आपण त्या संकटाच्या बाहेर जाऊ शकतो. मला ह्या फोर्समध्ये असल्यामुळं ह्या सर्व काही गोष्टी करायला खूप काही मदत झाली. जसं बाकीचे जे हँडिकॅप व्यक्ती असतात, जे जन्मतः हँडिकॅप व्यक्ती असतात ना, त्यांना खूप काही गोष्टींना, संकटांना सामोरे जावं लागतं. तर मी 2021 ला टू व्हीलर वरती मी शिफ्टिंग शिकलो. शिफ्टिंग शिकल्यानंतर मी टू व्हीलरवर खूप प्रवास सुरुवात केला. ऑफिसला जाणे येणे पूर्णतः इंडिपेंडेंटली ऑफिसला जायला यायला सुरुवात केली. खेळण्यासाठी पण मग लांब लांब जावं लागतं. मग मी फोर व्हीलरला सुद्धा चालवण्याला सुरुवात केली. फोर व्हीलर हँडिकॅप मध्ये फोर व्हीलरला जे मॉडिफाय करून भेटतं ते पुण्याच्या का आपल्या जे संघटना आहे तर त्यांच्याशी संपर्क साधून मी फोर व्हीलरला मॉडिफाय करून पूर्णतः फोर व्हीलरची आहे ती हातावरती चालवायला सुरुवात केली. तर मी पहिल्यापासून घरी शेतीत असल्यामुळे ट्रॅक्टर वगैरे घरी आहे. तर त्याच्यामुळे पहिले ड्रायव्हर तो होतो. त्याच्यामुळे गाडी चालवण्याचं काही म्हणजे फोर व्हीलर, ट्रक वगैरे माझ्याकडे पहिलेच भरती होण्याच्या अगोदरपासून ट्रॅक्टरचं ड्रायव्हिंग लायसन होतं. ट्रकचं पण हेवी ड्रायव्हिंग लायसन होतं. सर्व्हिसमध्ये ऑलराऊंडर व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघितलं जायचं. सर्व्हिसमध्ये मी जास्त सर्व्हिसमध्ये ड्रायव्हर, बॉडीगार्ड, शार्प शूटर, ॲथलेटिक्स, ऑलराऊंडर पर्सन असल्यामुळे मला बरेच जण खूप काही लाईक करायचे. का ह्या व्यक्ती मग असं आहे, का ह्या व्यक्तीकडे जर गेलं तर आपलं 100% काम होणारच. तर आमचे जे वरिष्ठ अधिकारी यांचा खूप माझ्यावरती खूप काही विश्वास आणि एकदम अंतरिम विश्वास असल्यामुळं मला कुठल्याही गोष्टीची आजपर्यंत कधीच अडचण नाही आली. पण या आणि कुठल्याही गोष्टीला आपल्या पॉझिटिव्ह नेट पॉझिटिव्हिटी असल्यामुळं नकारार्थी हा शब्द आजही नाही. आजही जर निगेटिव्हिटी जर असती तर आजही मी अंथरुणात खेळूनच पडलो असतो. असे मी बरेच पेशंट बघतो का ते किती निगेटिव्हिटी काय होईल, आपण जर पुढे जायचं ठरवलं तर काय होईल, खेळासाठी किंवा याच्यासाठी जरी म्हणलं तर ते कोणी नको म्हणतं. पण मी नकारार्थी हा शब्द मनातून काढून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हनेस रक्तगट ओ पॉझिटिव्ह असल्यामुळं माझ्या जीवनात ज्या घटना घडतात त्या सगळ्या पॉझिटिव्हच घडत असतात. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी ठेवायचीच नसते जीवनामध्ये. पॉझिटिव्हिटी जर ठेवली
तर सर्व काही गोष्टी पॉझिटिव्हच होत चालतात. तर मग त्यानंतर खेळामध्ये आवड निर्माण असल्यामुळं खेळण्याचे आता सध्या जिम स्वतः घरच्या घरी जिम बनवली, म्हणजे डंबेल्स वगैरे आहेत, तर त्याच्यातूनच जिम वगैरे करतो. योगासनाचे आमचे क्लास होतात किंवा ऑनलाईन क्लासमधून बघून आपण घरच्या घरी योगासनं करणे. आणि तुमचे जे विशाल सर सांगितलं मिलेट संदर्भात जी आज जे 2023 वर्ष हे आपल्या सरकारने मिलेट्स इयर म्हणून साजरं केलेलं आहे. आणि 2024 हे वर्ष भारत के वीर हे वर्ष म्हणून साजरं केलेलं आहे. 2022 हे वर्ष तिरंगा व हर घर तिरंगा ही जी संकल्पना आहे, ती जी राबवली, ती संकल्पनेमध्ये मी आमच्या गावामध्ये किंवा आमच्या सगळ्या गावांमध्ये आपलं जे तिरंगाचं जे अ, कसा तिरंगा आपल्या घरावरती लावायचा, त्याची काय देखभाल करायची, त्या संदर्भात माहिती सांगितली. गावामध्ये आमच्या तालुक्यामध्ये जे मुलं भरतीसाठी प्रयत्न करतात, त्या मुलांना भरतीपूर्व प्रशिक्षण किंवा भरतीच्या अगोदर रनिंग कशी करायला पाहिजे किंवा तुम्ही रनिंगला तिथं जाताल, तुमचं डॉक्युमेंटेशन काय काय पाहिजे, या संदर्भात ग्रामीण भागामध्ये मी माहिती देत असतो. आणि आमचं जे ग्रामीण ग्रुप आहे, तर त्यांना भरतीचे मला जे अपडेट येतात, ते मी त्यांना अपडेटचे सांगत असतो. तुम्ही आता हे फॉर्म सुटलेला आहे, हे फॉर्म भरा. आमच्या तालुक्यातील किंवा आज माझा संपर्क शिर्डी एअरपोर्टमध्ये असल्यामुळे राहाता तालुक्याशी चांगला संपर्क झाल्यामुळे राहाता तालुक्यातले खूप काही विद्यार्थी संपर्कात आल्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांना खूप काही मदत होते. किंवा आपल्या औरंगाबादमध्ये आल्यामुळे इथं पण काही जो ग्रुप तयार झाला, यांना पण विद्यार्थ्यांना मी सांगत असतो, हा फॉर्म भरल्यामुळे तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. ते पण आपल्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना खूप काही ऑनलाईन संदर्भात माहिती नसते. आता नवीन मुलांकडे प्रत्येक मुलांकडे आता अँड्रॉइड मोबाईल आल्यामुळं भरपूर काही सुविधा या उपलब्ध झालेल्या आहे. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला किंवा होतो त्यावेळेस आमच्याकडे मोबाईलही नव्हता, काहीच नव्हतं. तर आम्ही जे पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये जे जाहिराती येईल, त्या बघूनच बघायचो आज इथं भरती आहे. किंवा आमचं भरतीची हे असल्यामुळं आम्हाला गावातील जे व्यक्ती पेपर वाचायचे, "अरे, आज उद्या तिथं भरती आहे. या महिन्यामध्ये या तारखेला या ठिकाणी भरती आहे. तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा." असे गावातील काही ज्यांच्या घरी पेपर यायचा ते लोकं सांगायचे, "इथं इथं भरती आहे बरं का." किंवा पेपरमध्ये ते कात्रण काढून आम्हाला द्यायचे, किंवा तुम्ही भरतीसाठी प्रयत्न करा. जीवनाचा प्रवास खूप खडतर होता. कॉलेजला असताना दुष्काळ भरपूर होते. त्याच्यामुळं शेतीमध्ये आई-वडिलांना मदत करावी लागायची. कॉलेज करत असताना कॉलेजला जाण्यासाठी बस भाडे पण नसायचे. तर कॉलेजला आम्ही सायकलवरती कॉलेज केलंय. मी डिप्लोमा कॉलेज श्रीरामपूर तालुक्यातील लोणी हे 41 किलोमीटर आणि 82 किलोमीटर अप अँड डाउन हा प्रवास सायकलवर केलेला आहे. पण सायकलवर प्रवास केल्यामुळं सकाळी सायकलवर जाणे येणे त्याच्यामुळं काय व्हायचं का शरीराचा व्यायाम व्हायचा. म्हणजे बाकीचा व्यायाम करायची गरजच नव्हती. जसे मुलं आता अकॅडमी लावतात व घरच्यांना सांगतात, "मला ते भरती व्हायचंय, मला अकॅडमी लावावंच लागेल." त्याशिवाय पर्यायच नाही. अकॅडमीमध्ये जसं भरतीपूर्व प्रशिक्षण घेतात. ते प्रशिक्षण आम्ही म्हणायचो, आपण घरचे कामं जर केले, तर ते घरच्या कामातच आपलं प्रशिक्षण समजायचं. सकाळी उठून आपल्या गायांचं शेण काढणे, दूध काढणे, ह्याच्यामध्ये आपल्या हातांची एक्सरसाइज व्हायची आणि सायकलवर कॉलेजला गेलं म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीची एक्सरसाइज व्हायची आणि ग्राउंडमध्ये जाऊन व्हॉलीबॉल खेळणे, रनिंग करणे, कबड्डी खेळणे, याच्यातून दिवसभराचं पूर्ण एक्सरसाइज होऊन जायची. आत्ताच्या नवीन मुलांना ह्या गोष्टी सांगितल्या का नाही ते हसतात. ते म्हणते, "तुम्ही काही पण सांगता." जर आपलं यांना खूप काही हार्ड वर्क करावं लागतं. मी NHG मध्ये असताना 18 मिनिटाचं जे ऑब्स्टिकल असायचं ते मी 14 आणि 15 मिनिटात ऑब्स्टिकल करायचो. आम्हाला जेवढं NHG ट्रेनिंग झालेलं होतं, त्याच्यामध्ये उस्ताद पूर्णतः इत 24 तासामध्ये आम्हाला 3 आणि 4 तास झोपायला मिळायचं त्या याच्यामध्ये NHG ट्रेनिंगमध्ये. त्याच्यानं आज इतकं शरीर कसरत झाल्यामुळं आज हँडिकॅप झालं तरी वाटतं, थोडं खंत वाटते का आपण हँडिकॅप झालो, तर हे जे हँडिकॅप व्यक्ती आहे, तर हे जीवन कसं जगत असतील?
जे लहानपणापासून हँडिकॅप आहे, तर त्यांच्या भावना थोड्या जाणवतात. आपण सर्व काही बाहेरचे देश बघितले. आपल्या देशामध्ये जम्मू पासून कन्याकुमारी आणि गांधीनगर पासून आसामपर्यंत अनेक राज्य फिरलो. जे व्यक्ती म्हणजे अपंग व्यक्ती घर, गाव आणि त्यांचं लिमिटेशन काही प्रमाणातच असतं. तर त्या व्यक्तींचं लाईफ कसं असेल, तर थोडंसं त्यांच्याविषयी पण वाईट वाटतं. तर मग मी काही अपंग व्यक्तींना जे रोडने भेटतात त्यांना माझ्या परीने जेवढी मदत होईल तेवढं करण्याचं काम करत असतो. आणि कुत्र्यांचं म्हणजे श्वानप्रेमी असल्यामुळं माझ्याकडं लॅब आहे, लॅब्राडॉर फिमेल आहे. तर त्याच्यामधून जे जे त्यांचे जे पपीज तयार होतात ते मी माझ्याकडून बरेचसे पपीज सेल होतात माझे आणि त्यांना मी ट्रेन केल्यामुळं बरेच जण म्हणतात की तुमचे पपीज हे खूप हुशार आणि हे चांगले असतात. माझ्याकडे रॉट व्हीलर पण आहे. तर खूप आवडीनं पाळतो मी, पण चांगल्या व्यक्तींनाच ती देतो मी ज्यांना त्याची आवड आहे. आणि जे आपले जे रस्त्याने पण जे श्वान असतात, ज्यांना माझ्या पद्धतीनं जी मदत होईल मी त्यांना अन्न, पाणी किंवा त्यांना इंज्युअर वगैरे झालेले असले, तर त्यांना पण थोडीफार श्वानांना मदत करतो. मला देवधर्मापेक्षा निसर्गात खूप आवड आहे. निसर्गाला मी देव मानतो. कारण की आपण देव हा बघितलेला नाही कोणी. जसे आपल्याला मूर्ती ही दाखवलेली आहे, का ही श्रीकृष्ण भगवानाची मूर्ती, ही श्रीरामाची मूर्ती. त्यापेक्षा निसर्ग हा इतका आहे का, तो त्याच्या सायकलनुसार चालत असतो. तो उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे आपल्याला दाखवतो. त्याच्यामुळं निसर्गाला माणसाने खूप काही पूजनीय असावं. देवाधर्मापेक्षा निसर्ग हा दिसतो आपल्याला आणि तो लाईव्ह आहे. तोच खरा पूजनीय आहे. आणि तोच आपलं रिकव्हरी पण करतो. जर झाड, खोड जरी असलं, तरी तो पुन्हा त्याचं वृक्ष तयार करतो आपण. आणि त्याच्यावरूनच आपण निसर्गाला आणि आज जी जीवनसृष्टी चालू आहे, ही निसर्गामुळं निसर्गाच्या जे जे पाऊस वगैरे पडतो ना, हा निसर्गासाठी पडतो. माणसासाठी हा पाऊस मला तरी वाटतं पडत नाही. कारण की माणसाने निसर्गाचं खूप काही नुकसान केलेलं आहे. आज आपण म्हणतो आज टेम्परेचर 44-45 आहे. त्याच्यामध्ये निसर्गाची काही चूक नाहीये. आज आपण वृक्षतोड केलेली आहे. वृक्षतोड थांबवायला पाहिजे. जरी तुम्ही वृक्षतोड थांबवता नाही आले, निदान आपण ह्या दरवर्षी कमीत कमी का होईना 2 वृक्ष तरी लावावं. आणि संकल्प फाउंडेशन हे कार्य करतं. मला याचा खूप खूप आनंद वाटला. आणि मिलेट्स संदर्भात मागच्या वर्षी आमच्या जे मिलेट्स वर्ष म्हणून साजरं केलं. तर मिलेट्स वर्ष म्हणजे आपण मिलेट्स म्हणजे काही काहींना मी आता गावामध्ये जातो होतो ते मिलेट्स वगैरे म्हणतात. म्हणलं ते मिलेट्स वगैरे काही जास्त काही वेगळं नसतं म्हणलं. आपण गरीब होतो ज्यावेळेस, तर त्यावेळेस आपण ज्वारीची भाकर खायचो, बाजरीची भाकर खायचो आणि आपल्या जेवणामध्ये ज्यावेळेस सणवार राहायचे आपण ग्रामीण भागामध्ये, तर त्यावेळेसच पुरणपोळी किंवा चपाती किंवा पुरी भाजी केली जायची. नाहीतर दररोजच्या अन्नामध्ये आपल्या बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, दूध हा प्रकार राहायचा आणि नाचणी हे प्रकार राहायचे. तर यालाच मिलेट्स म्हणतात म्हणलं. याला शास्त्रीय नाव मिलेट्स आहे म्हटलं. इंग्लिशमध्ये त्याला मिलेट्स म्हणतात. आपल्या हिंदीमध्ये त्याला श्री अन्न म्हणतात. आणि आपल्या मराठीमध्ये जे गरिबाची भाकरी, झुणका भाकरी यालाच मानून घ्यायचं म्हणलं मिलेट्स. तर या संदर्भामध्ये गावामध्ये मी सांगितलं. मग गावामध्ये पहिले करडईचं तेल वगैरे हे जे मिळायचं, ते आज ते मिलेट्समध्ये सहभागी झालेलं आहे. आणि मी बरेचसे मला जे लोक भेटतात, ते म्हणतात, "सर वजन कमी करण्यासाठी आम्ही हे प्रॉडक्ट्स आणतो. ज्वारीची भाकरी खा, बाजरीची भाकरी खा." जे लोकांनी जीवनाचं लाईफस्टाईल चेंज केलेलं आहे. पिझ्झा खाणे, बर्गर खाणे, हे प्रकार खाऊन ते वजन वाढवलं आणि ते नंतर म्हणतात, "आम्ही आता मिलेट्स वापरतो." मग ते मिलेट्स काय आम्ही ते जे ग्रामीण भागामध्ये जे लोक ज्वारी, बाजरी भाकर खातात, तेच आता हे लोकं ते स्टाईलमध्ये मिलेट्स म्हणतात. तर मिलेट संदर्भात ग्रामीण भागामध्ये खूप काही
जागृती आहे ग्रामीण भागामध्ये ज्वारी, बाजरी आणि मला ते एक सांगायचं आता मी सांगतो. तर यावर्षी आम्ही जी ज्वारी केली होती, तर त्याचं एकही आम्हाला ज्वारीचं काहीच म्हणजे हे मिळालं नाही. तर आमचे तर तुमचा आवाज नाही येत आहे. हॅलो. सर अनम्यूट करा ना. सर प्लीज अनम्यूट. सर अनम्यूट करा अनम्यूट. हा सर माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो आता येतोय, बोला बोला. सर हा बोला ना सर, येतोय आवाज. सर माझा आवाज येतोय ना? हो येतोय येतोय. सर बोला ना, आवाज येतोय. विशाल सर माझा आवाज येतोय का तुम्हाला? सर बोला ना, आवाज येतोय. हॅलो. हा विशाल सर माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो येतोय येतोय, बोला ना. हो चालेल ठीक आहे. माणसाने खचून नाही गेलं, निसर्ग उपचारानेच बरं केलं जायचं.
तर त्यामुळे आपण निसर्गातून खूप काही शिकावं आणि निसर्गाची सेवा करावी. जसं संकल्प फाउंडेशन जशी निसर्गाची सेवा करताय ना, तर तसंच आपणही त्याची मदत केली पाहिजे या संदर्भात. आणि जसं मला आज निसर्ग फाउंडेशननी बोलावून बोलण्याची जी संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे त्यांचे. आणि मला शेवटचं एक वाक्य मी सांगू इच्छितो, की जसं की आपले विश्वसनीय को मिलती है जिन्हें आपल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझं एक सांगायची तर ते जे किचन बनवतो तर मी आपले सलाईनचे जे IV पाईप आहे ना त्यापासून बनवतो. आणि ते त्याच्यापासून मी ट्रेनिंग पण देतो, कारण की ते कोणता तरी व्यवसाय म्हणून होईल. ते पाईप मला नवीन एक कंपनी देते, तर ते कंपनी अशामुळे देते का ते मी पाईपचे किचन बनवून त्यांना दाखवल्यामुळं, तर ते म्हणाले, "सर हा प्रोजेक्ट जर एक आमच्या कंपनी जर ग्लोबल म्हणून जर दाखवलं व टाकाऊपासून टिकाऊ, तर हे आम्हाला खूप मदत होईल." तर त्यांनी ते म्हणतात, "तुम्हाला पाहिजे तेवढे पाईप आम्ही पुरवू आणि तुम्ही तुमचा छंद जोपासा." थँक यू विशाल सर. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. निश्चितच तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. अ, मी 2 मिनिटं तुमची ती PPT शेअर करतो. आपण ती बघूया. तुम्ही त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा, मग आपण पुढे जाऊया. माझा आवाज येतोय ना? हॅलो? विशाल सर, तुमच्याकडं घ्या ना. हो, मी 1च मिनिटात शेअर करतो. शेअर करतोय तुमची PPT 1च मिनिट. सर या फोटोंविषयी सांगा. हॅलो? हा, काय नाही सर, चुकून लागला होता. सर फोटो दिसताय का स्क्रीनवर तुमच्या? हॅलो, नमस्कार विशाल सर, बोला ना. तुमच्या स्क्रीनवर फोटो दिसताय का? हा, PPTचे? दिसतोय दिसतोय सर. हो, दिसतोय. त्याबद्दल थोडक्यात सांगा ना. मी फोटो चेंज करतो. तुम्ही बोलत जा. हा, थांबा. हा, तर हा जो पहिला फोटो आहे हा माझा NSG ट्रेनिंग मधला फोटो आहे. NSG ट्रेनिंग माने सरला चालू असताना हा काढलेला फोटो आहे. ऑब्स्टिकल वर बसल्यानंतर फोटो घेतला होता. हा दुसरा फोटो मी माझा मंगलोर एअरपोर्टचा आहे. तिथं QRT व्हेकल वरती मी ड्राईव्ह करत असताना घेतलेला फोटो आहे. हा तिसरा फोटो ज्यावेळेस गावामध्ये आलो होतो ना, हा जो खाली नारळाच्या झाडांचा तो फोटो सर तिसरा. विशाल सर, तर नारळाच्या झाडांचा जो फोटो आहे तो मी गावाकडे ज्यावेळेस आलो होतो सुट्टीसाठी, तर त्यावेळेस काढलेला फोटो आहे हा. तर गावामध्ये सत्काराचा वगैरे खूप मोठा कार्यक्रम झाला होता. आणि हा जो पगडी आणि हा जो फोटो आहे हा RD परेडचा आहे. हा रिपब्लिक डे परेडचा जो राजपथवरचा फोटो आहे हा. नेक्स्ट PPT सर. सर पुढचा फोटो दिसतोय का? हा फोटो आहे मंगलोर एअरपोर्टला ज्यावेळेस 26 जानेवारीचे परेड होती ना, त्यावेळेस माझी सिक्युरिटी ऑन ड्युटी सिक्युरिटीमध्ये ड्युटी लागलेली असताना त्यावेळेसचा फोटो. नेक्स्ट सर. नेक्स्ट सर. दिसतंय आता? हा, एकदम व्यवस्थित दिसतंय सर. नेक्स्ट चालेल ना आता. नेक्स्ट घ्या.
हा सर छत्रपती संभाजीनगर नमो चषक मधील गोल्ड मेडल पारितोषिक वितरणाचा फोटो आहे सर. नेक्स्ट हो, पण हा पण गोल्ड मेडल नमो चषकचं पारितोषिक वितरण. हे आपले नाळे सरांबरोबर ती जॅव्हलिन थ्रोचं सर्टिफिकेट राज्यस्तरीय, हे गोळाफेकचं सर्टिफिकेट, हे जे आहे ते खेळाडू आहे. आणि मला रक्तदान करण्याची खूप आवड, हे रक्तदान करण्याची खूप आवड असल्यामुळं मी दर 4 महिन्याला रक्तदान करतो. तर त्या संदर्भातलं मिळालेलं सर्टिफिकेट आहे. हे ग्रामीणमध्ये, गावामध्ये विकलांचे काही प्रोग्राम असले त्याच्यामध्ये जाणे येणे, तर त्यांना काही मदत वगैरे असले किंवा शासकीय स्कीमांबद्दल माहिती सांगणे, त्याच्यामधलं फोटो आहे. आमच्या तिथे प्रहार दिव्यांग संघटना आहे ना ते. आणि हे ज्यावेळेस राजश्री मॅडम आणि आम्ही आणि गर्दे सर आहेत, तर त्यांच्या बरोबर आम्ही नगरमध्ये रिहॅब सेंटर चालू झालेलं आहे ना आनंद प्रेमचं, त्या रिहॅब सेंटरच्या ओपनिंगसाठी ज्यावेळेस गेलो होतो, त्यावेळेस गर्दे सर, राजश्री मॅडम आणि मी, आमचा फोटो आहे हा. नेक्स्ट सर. हे रक्तदानची पूर्णतः माहिती दिलेली आहे. ज्यावेळेस रक्तदान का केलं आणि का बरं करतो मी, तर त्या संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. नेक्स्ट सर. हे उत्कृष्ट सेवा मेडल आहे सर मिळालेलं. हे विविध प्रोग्राम जे घेतो ना, जे स्पायनल कॉर्ड इंजुरी, तर त्या लोकांच्या काही समस्या असतात, ब्लड बाउल या संदर्भात किंवा शिफ्टिंग कशी करायची, तर ज्या त्यांच्या पर्सनल समस्या आहे त्यांचं समाधान करण्यासाठी जे आनंद प्रेमने जो कार्यक्रम ठेवला होता त्याच्या संदर्भात तिथला फोटो आहे नगरचा, अहमदनगर. नेक्स्ट सर. नेक्स्ट. हे आपल्या अपंगांचे जे संघटनेचे काम असतात त्या संदर्भातले सर. हे मित्रांसोबत काढलेला फोटो आहे, ग्रुप फोटो. हे ज्यावेळेस ज्यावेळेस संरक्षण मंत्री जे होते ना, तर ते त्यांचं हे झालं होतं, हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालं होतं ना, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा मी गावामध्ये शाळेमध्ये कार्यक्रम ठेवला होता त्यांचा. बिपिन रावत शिडीए ज्यावेळेस होते, तर गावामध्ये जागृती आणि त्यांच्याविषयी माहिती देण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता सर. मला शाळेमध्ये प्रत्येक आपलं जे राष्ट्रीय सण असतात, प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिन, त्यावेळेस बोलवतात ना, सगळे मुलं आवर्जून येतात माझ्या बरोबर फोटो काढण्यासाठी. ते फोटो आहे सर. नेक्स्ट. नेक्स्ट घ्या सर. हे माझं फिमेल लॅब्राडोर आहे सर. ते एकदम जीवलग आहे. आणि माझं पूर्णतः म्हणजे खूप काही सांगितलेलं काम सुद्धा ते करतं सर. नेक्स्ट सर. हे आमचे जे स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट आहे, यांचं रिहॅब सेंटरमध्ये ज्यावेळेस 5 सप्टेंबरला स्पायनल कॉर्ड इंजुरी दिवस असतो ना, त्यावेळेस लोणी प्रवार येथे जो प्रोग्राम झाला ना, त्यावेळेस जे माझ्या बरोबर जे सगळे होतात ना पेशंट, त्यांच्या बरोबर फोटो आहे लोणीतला. नेक्स्ट सर. नेक्स्ट. सर, हे मी जे हस्तकलेचं जे बनवतो किचन, आपले सलाईनचे जे पाईप असतात ना, त्यापासून बनवलेले हे किचन आहे सर. हे पूर्णतः हँडलूम आहे. नेक्स्ट. तर संपलं स्लाइड शो.
हा, धन्यवाद सर, झालं आता. एक तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील, काही समाजाविषयी माहिती विचारायची असेल तर विचारू शकता. खूपच छान सर तुमचं संघर्षमय जीवन प्रवास आहे आणि निश्चितच यातनं आम्हाला नवीन शिकायला मिळालं. आणि आज जे तुम्ही सांगितलं की तुमचा जीवन प्रवास बालपणापासूनच खडतर होता आणि तुम्ही ऑलराऊंडर पण आहात. तर सर निश्चितच तुम्ही जे सांगितलं की तुम्ही म्हणजे इव्हन सर्व्हिसमध्ये असताना ड्रायव्हर असेल, शूटिंग असेल, यासोबतच इतर सगळ्या ह्याच्यात ऑलराऊंडर होते. तर निश्चितच यातनं तुमचं व्यक्तिमत्व अगदी अ, उत्साही आणि सर्व समावेशक होतं. निश्चितच तर यातनं मला नवीन शिकायला मिळालं. तुमच्याकडून जे ऐकलं हे इतरांसाठी प्रेरणादायी देखील आहे. तुम्ही खेळाडू म्हणून पण खूप चांगलं काम केलं. आणि निश्चितच तुमचा जो प्रवास होता ऐकताना की 2011 पासून म्हणजे आता 13 वर्ष झाले इंजुरी आहे. पण तरीही तुमचं काम उत्साहाने सुरू आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप सॅल्यूट आमच्या परिवाराकडून. तर या संपूर्ण प्रवासात तुम्हाला जसं सांगितलं की तुमच्या जीवन प्रवासात सर्वात आनंददायी क्षण कुठला होता? त्याबद्दल थोडक्यात सांगा. हॅपीएस्ट मोमेंट. सर अनम्यूट करा, अनम्यूट. हां. जीवनात सगळ्यात आनंददायी प्रवास म्हणजे माझा, की मी 2009 मध्ये ज्यावेळेस सीआयएसएफ मध्ये सिलेक्शन झालं, हाच खूप माझ्या जीवनातला आनंददायी क्षण. आणि त्याच्यानंतर माझा दुसरा आनंददायी क्षण म्हणजे माझी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बरोबर बॉडीगार्ड म्हणून ड्युटी लागल्यानंतर खूप आनंद झाला होता. सर याच्या अगदी विरुद्ध तुमच्या जीवन प्रवासात सर्वात वेदनादायक क्षण. माझा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला होता, हा सगळ्यात म्हणजे सगळ्यात वेदनादायी होता. बाकी संकट वगैरे काही नव्हतं. ते फक्त वेदनादायी होतं. खूप काही वेदना झाल्या होत्या मला. तकलीफ खूप झाली होती त्या ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस. आणि सर संपूर्ण या प्रवासात जसं तुम्ही सांगितलं तुम्ही ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. तर हे सगळं एनर्जी अगदी लहानपणापासून तरुण वयात असेल किंवा ऍक्सिडेंट नंतर पण ती कशी तुम्ही टिकवून ठेवली? तर जीवनामध्ये जसे आपण आमचे एक उस्ताद म्हणायचे, सगळेच सक्सेस नाही होत म्हणे. सगळे सक्सेस कोण होतं म्हणे, समजा आपण दूध आहे, दुधाचे जशी ती क्रीम आहे ना म्हणे, तर ती क्रीमच घेतल्या जाते म्हणे. तसं आपलं जे माणूस असतो त्याची क्वालिटी जी असते ना, तर त्या क्वालिटीवाल्या माणसाला जसं संघर्ष जास्त असतो, तसं चांगल्या या व्यक्तीला समजा जर घडायचं असलं, दगडाच्या मूर्तीचं जर देव घडायचं असलं, तर तिला टाक्याचे घाव सोसावे लागते. आज मी तुमच्या संकल्प फाउंडेशनमुळं का आलो, तर मी अनेक प्रकारचे टाक्याचे घाव सोसलेले आहे. आणि ते मला मूर्ती बनवण्यासाठी ज्यावेळेस तो मूर्तिकार असतो ना, तर तो एका दगडाचा दगड तर त्याला भरपूर भेटतात. तो सिलेक्ट करताना तो दगड जो सिलेक्ट करतो ना, तसं आपल्याला या इंजुरीसाठी किंवा प्रत्येक संघर्षासाठी भगवंताने किंवा आपल्या जे पाठीमागचं यांनी ती आपलीच निवड केलेली आहे बुवा. तर समजायचं का आपण त्याच्यातून काहीतरी एक मूर्ती घडणार आहे, असं मला वाटतं. मी ह्याच विचार करतो का जसं मूर्तिकार मूर्ती घडवण्यासाठी त्याच्यासमोर 50 दगड टाकलेले असतात. त्याच्यातलं एकच दगड निवडतो. तसं आपण त्या 50 दगडात निवडलेलं एक दगड आहे आणि आपल्याला टाक्याचे घाव सोसणंच आहे. तर ते सोसल्यानंतरच आपली मूर्ती तयार होणार आहे. निश्चितच सर. टाक्याचे घाव सुचल्याशिवाय देवत्व येत नाही. आणि तुम्ही सांगितलं की हां, निसर्गच माझा देव आहे आणि देव तोच मेन आहे. खरोखर सर तुमच्याकडून आज खूप प्रेरणादायी असं तुमचं जीवन प्रवास ऐकायला मिळाला. आपल्यासोबत अशोक भानसे सर आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी
अनम्यूट करून बोलावं. त्यापूर्वी तुम्ही जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे शतशः ऋणी आहोत. आपण निश्चितच एकमेकांसोबत संवादात राहू आणि भविष्यात नक्कीच तुमची गरज लागेल तिथं आम्ही तुम्हाला निश्चितच आमंत्रित करू. अशोक कधी बांडसे सर? हा, जय हिंद सर. नमस्ते, जैन सर. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार सर. आणि सर तुमचा तो प्रवासामध्ये मला थोडंसं एक जाणवलं का तुमचे हाडं जे औषधं खाऊन ठिसूळ झाले म्हणजे ते रिकवर कसे केले सर तुम्ही? हाडं जे औषधं खाऊन जे ठिसूळ झाले होते ना, त्याच्यानंतर मला जे पेन किलर होत्या, पुन्हा इकोस्प्रिन चालू होत्या, टेग्रेटॉल चालू होते. तर या गोळ्या मी पूर्णतः बंद करून टाकल्या. आणि मी कडीपत्ता जो असतो ना, मी उन्हात जास्त बसायला लागलो. निसर्गामध्ये इतकी ताकद आहे की माणूस सकाळच्या 7 वाजल्यापासून 10 वाजल्यापर्यंत जे ऊन असतं, त्याच्यामध्ये जर बसलं तर आपली पॅराथ्रॉनिक काहीतरी एक ग्लँड असते, मला ते सायंटिफिकली तिचं नाव नाही माहिती. ती ग्लँड ऍक्टिव्ह होते आणि ती ग्लँड ऍक्टिव्ह झाली म्हणजे ती शरीरामध्ये कॅल्शियम निर्माण करण्याचं काम करते. तर ती ताकद फक्त ते सकाळच्या उन्हातच राहते. ऊन तसं भरपूर, पण सकाळी 7 वाजल्यापासून जे कोवळं ऊन म्हणतो ना, त्याच्यामध्येच ती ग्लँड ऍक्टिव्ह होते आणि त्याच्यानुसार आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची निर्मिती होते. त्याच्यानंतर आणखीन बाहेरून जर कॅल्शियम जर घ्यायचं म्हणलं तर आपण कच्चा कढीपत्ता जर खाल्ला ना, कच्च्या कढीपत्त्यातून सुद्धा खूप काही प्रमाणात कॅल्शियम भेटतं. मला कुठल्याही प्रकारचा त्रास नसल्यामुळे मी कच्चा कढीपत्ता, म्हणजे बीपी शुगरवाल्याला काहीतरी कढीपत्ता वगैरे नाही चालत, पण मग मी कच्चा कढीपत्ता, हावरी, आपली जी हावरी ना, हावरी जरी खाल्ले ना तरी पण कॅल्शियम वाढतं ना. आणि कच्च्या कढीपत्त्याने खूप, म्हणजे हिरवा कढीपाला जर खाल्ला त्यांनी खूप काही प्रमाणात कॅल्शियम वाढतं आणि बोन भरायला सुरुवात होते. आणि सगळ्यात औषधी म्हणजे ऊन. सकाळच्या उन्हात बसलंच पाहिजे. खूप हा छान सर, माहिती दिली सर. धन्यवाद सर. हा, धन्यवाद. सर अशोक बांडसे सर वन विभागात होते आणि ते सर रेंजर सर म्हणून रिटायर झाले आणि सर सर त्यांचाही एक पाय अँप्यूट झालाय बाय ऍक्सिडेंट. ते ड्युटीहून परत येत असतानाच ऍक्सिडेंट झाला आणि त्यांचा एक हा पाय सर अँप्यूट झाला. सर 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 निश्चितच तर ड्युटीवरून घरी येण्याची जी ओढ असते ना, तिला वेगळी असते सर. हा सर, एक मिनिट सर. सर 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 हा, आता बोला. या संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातूनच तिथूनच मला एनर्जी मिळाली. खरं सांगायचं म्हणजे का तोपर्यंत मी दिव्यांगासाठी काहीच नव्हतो करत, बरोबर आहे सर. माझा इंटरव्ह्यू झाला सर तेव्हा. तर त्याच्यानंतर मी आता 5 मॅरेथॉन केला. एक इंडियन आर्मीची मॅरेथॉन केली, जे कारगिल वर्ष गाठली. तर तिथून सुरुवात झाली. सर आणि आता माझ्या 5 मॅरेथॉन आतापर्यंत झाल्या. 5-5 किलोमीटरच्या मॅरेथॉन करतो सर. सर मी नीना फाउंडेशन जे आहे आपल्या राजश्रीताईंचं, ते मला कंटिन्यू जर कोणाला मोटिवेशन जर करायचं असलं ना, तर कंटिन्यू मला कॉल करतात मोटिवेशनसाठी. किंवा प्रवरा लोणीमध्ये सुद्धा जे स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट खूप डिप्रेशन मध्ये जातात घरामध्ये राहून, तर त्यांना मोटिवेशन करण्यासाठी मी खूप मदत करतो. मला वाचनाची आवड असल्यामुळे माझ्याकडे भरपूर काही पुस्तकं वगैरे आहेत आणि कॉम्प्युटर वगैरेला टायपिंग वगैरे करत असतो. खाली नाही थांबत मी तर. खाली दिमाग सैतान का घर होत आहे, त्याच्यामुळं खाली दिमाग नाही ठेवायचं, काही ना काही कार्य करीत राहायचं. तर त्याच्यामुळं काय होतं, बाकीकडे आपलं मन विचलित होत नाही आणि पुस्तक वाचल्याने नॉलेज वाढतं आणि हाताला काहीतरी काम केल्याने हाताची एनर्जी वाढते. खूपच छान सर. निश्चितच तुम्ही तर स्वतः तुमचं व्यक्तिमत्व अगदी बहुआयामी आहे आणि सर्वच क्षेत्रात तुम्ही प्रगती पथावर आहात आणि म्हणजे ज्या पद्धतीने सांगितलं ऑलराऊंडर आहात आणि निश्चितच इतरांना देखील प्रेरणादायी असं कार्य करताय. तर आमच्या फाउंडेशन कडून तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. याचं रेकॉर्डिंगची लिंक मी तुम्हाला थोड्या वेळाने पाठवतो, फेसबुक आणि युट्यूबची. निश्चितच सर तुम्हाला भेटून तुमचा जीवन प्रवास ऐकून आम्हाला आज नवीन प्रेरणा मिळाली आणि त्याच उत्साहाने निश्चितच इतरांना देखील यातनं प्रेरणा मिळेल
असं खात्रीने मी सांगू शकतो. अगदी बहुआयामी व्यक्तिमत्व आहे तुमचं आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रवास मांडला खूपच छान आहे आणि स्वतःच्या आवडी-निवडी जपत तुम्ही हा जीवन प्रवास कंटिन्यू ठेवलाय. तर त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि अजून जास्तीत जास्त चांगलं कार्य तुमच्या हातून घडो. अ, एवढ्या सदिच्छा देतो आमच्या संपूर्ण एन-जी-ओच्या परिवाराकडून. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. त्यापूर्वी तुमच्याकडून एक छोटासा संदेश सर्वांसाठी, की लोकांनी कसं राहिलं पाहिजे. म्हणजे फक्त डिसेबल नाही, तर इतर तरुणांनी देखील. मग आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. आजच्या नवीन तरुण पिढीला सांगायचं म्हणजे मला एकच आहे का कुठल्याही गोष्टीत खचून नाही जायचं कधी किंवा आणि आपलं जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही ना, आपलं जे नवीन पिढीनं स्वतःच असं काही ध्येयच नाही ठेवत, टार्गेट काही ठेवतच नाही. त्यांच्या कॉलेजमध्येच गेल्यानंतर किंवा आपल्या सिनियरचा रिस्पेक्ट करत नाही बुवा. समजा घरात आई-वडील आहे, आजी-आजोबा आहे. यांचं नवीन जी आजची पिढी ना कुठल्याही प्रकारचं आहे ना, रिस्पेक्ट नाही करत आहे. तर आजच्या नवीन पिढीला हाच संदेश आहे, का तुम्ही आपल्या जे घरातील जे पूर्वज आहे, त्यांचा रिस्पेक्ट करा, निसर्गाचा रिस्पेक्ट करा. तुम्ही जर टू व्हीलरवर चालले ना, तर तो कुत्र्याला लाथ नका मारू तुम्ही. तुम्ही ते आता पुण्याचा जो एक ऑटोचा मी तुम्हाला व्हिडिओ बघितला. ते ऑटो ड्रायव्हरनी काय केलं, तो बिचारा रस्त्याच्या कडेने कुत्रा चाललेला होता. तर त्या कुत्र्याला त्यांनी ऑटोतून लाथ मारली. पण त्याचे डिसबॅलन्स झाला आणि तो तो डिव्हायडरला जाऊन आदळला आणि त्याच्यानंतर ती ऑटो त्याच्या अंगावर पडली. निसर्गाने आता ठरवलेलं आहे, का तुम्हाला जी शिक्षा द्यायची ना, ती जागेवर द्यायची आता. तुम्ही जर निसर्गाचं नुकसान केलं, तर निसर्ग तुम्हाला ती शिक्षा ऑन द स्पॉटच देणार. त्याच्यामुळे तुम्ही आता एकदम प्रबळ झालेला आहे. जसं अशोक सर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहिले, त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव येईल. आज निसर्ग आहे ना, डायरेक्ट ऑन द स्पॉट पनिशमेंट जी आहे ती देतो. तो आता सोडत नाही कोणाला. त्याच्यामुळे तुम्ही निसर्गाचा आणि पूर्वजांचा आदर करा. तो तुम्हाला तेच सहकार्य करतील आणि तेच काम येणार आहे. बाकी काहीच कामं नाही येणार. खूपच छान संदेश सर आहे तुमचा. निश्चितच यातनं प्रेरणा घेतील सगळीच लोकं. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया आणि पुनश्च पुढच्या वेबिनारमध्ये आपण याच उत्साहाने सर्वजण परत भेटूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे ओम सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद. ते टेक्निकली माझ्या व्हिडिओला थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे व्हिडिओ ऑन नाही करता आला. मी खूप प्रयत्न केला पण तो ऑनच नाही झाला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिला आणि तुमचा जीवन प्रवास आम्हाला ऐकायला मिळाला. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.